नमस्कार. आज आपण एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आयुष्यात खरं तर आपल्या दृष्टिकोनात एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवू शकते. आणि ती शक्ती आहे कृतज्ञता. एक प्रामाणिक प्रश्न विचारतो. आज सकाळी डोळे उघडल्यावर मनात पहिला विचार काय आला? देवा, आजचा सुंदर दिवस दिल्याबद्दल खूप खूप आभार, असं काहीसं? की अरे देवा, पुन्हा तोच बोरिंग दिवस सुरू झाला? मला खात्री आहे आपल्यापैकी बहुतेकांचं उत्तर हे दुसरंच असेल. पण असं का होतं? आपल्याला सतत का वाटत राहतं की आपलं आयुष्य खूप कठीण आहे? आपण खरंच अडचणीत आहोत की आपला बघण्याचा दृष्टिकोनच चुकत आहे? चला एक गंमत पाहूया. ज्या गोष्टींना आपण आपल्या अडचणी समजतो ना, जसं की अरे यार इंटरनेट किती स्लो आहे, किंवा आज जेवणच आवडलं नाही, नाहीतर तो बॉस आज परत रागावला. आता जरा थांबा आणि विचार करा, याच गोष्टी मिळवण्यासाठी जगातले कोट्यावधी लोक रोज देवाला प्रार्थना करत आहेत. आणि हे खरं आहे. विश्वास ठेवा, आपण जे आयुष्य आज कंटाळून जगतोय ना, तेच आयुष्य जगणं हे कुणाचं तरी अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे. पण आपल्याला याची जाणीवच होत नाही. का? कारण आपलं सगळं लक्ष जे नाहीये त्यावरच असतं. पण जर आपण जे आहे त्याकडे बघायला लागलो तर चला आज कृतज्ञतेची हीच जादू एका गोष्टीमधून अनुभवूया. ही गोष्ट आहे समीरची, एक तरुण जो कदाचित आपल्यापैकीच कोणीतरी असू शकतो. तर हा समीर एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करायचा. त्याच्याकडे स्वतःचं घर होतं, गाडी होती, सगळ्या सुखसोयी होत्या. पण त्याचा स्वभाव एकच होता, नेहमी तक्रार करण्याचा. त्याच्याकडे काय नाही याचाच तो सतत विचार करायचा आणि देवाला दोष द्यायचा. एकदा काय झालं, त्याला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं नाही. तो इतका चिडला, इतका संतापला की रागाच्या भरात ऑफिसमधनं बाहेर पडला आणि एका बागेत जाऊन बसला. मनातल्या मनात देवाला शिव्या घालत होता. देवा, तू माझ्यासोबतच असं का करतोस? माझं नशीबच फुटलंय. तो तिथे बसून आपल्या महागड्या बुटांकडे बघत होता आणि अचानक त्याचं लक्ष समोरून येणाऱ्या एका व्यक्तीकडे गेलं. ती व्यक्ती एका व्हीलचेअरवर होती आणि तिला दोन्ही पाय नव्हते. ती व्यक्ती व्हीलचेअर चालवत समीरच्या जवळ आली आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती, एक वेगळाच आनंद होता. त्या व्यक्तीने समीरकडे बघून हसून विचारलं, भाऊ, खूप विचारात दिसताय, सगळं ठीक आहे ना? समीर थोडासा ओशाळला, पण त्याने आपली अडचण सांगितली. त्यावर ती पाय नसलेली व्यक्ती हसली आणि म्हणाली, भाऊ, तुला प्रमोशन नाही मिळालं याचं दुःख आहे, बरोबर? पण जरा विचार कर, तुझ्याकडे पाय आहेत ज्याने तू चालत इथपर्यंत आलास, डोळे आहेत ज्यांनी तू हे जग बघतोयस, आणि काम करण्यासाठी हात आहेत. ती व्यक्ती पुढे म्हणाली, माझ्याकडे दोन्ही पाय नाहीत, पण तरीही मी रोज सकाळी देवाचे आभार मानतो, कारण आपल्याला जेवढं मिळाले ना, ते जगातील कोट्यावधी लोकांसाठी फक्त एक स्वप्न आहे. मग तक्रार कशासाठी? समीरला जणू काही विजेचा धक्काच बसला. त्याला आपली चूक समजली होती. त्याला खूप लाज वाटली. त्याने त्याच क्षणी ठरवलं की यापुढे तो कधीच तक्रार करणार नाही, तर प्रत्येक गोष्टीसाठी फक्त देवाचे आभार मानेल. तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहणं. पण कृतज्ञता ही फक्त एक भावना नाहीये, यामागे एक विज्ञानसुद्धा आहे. चला तेही समजून घेऊया. कृतज्ञता म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, तुमच्याकडे जे काही आहे त्यासाठी मनापासून आभार व्यक्त करण्याची सवय. ही जरा विचार करा, आपल्या डोक्यात दिवसभरात 60,000पेक्षा जास्त विचार येतात. धक्कादायक आहे नाही का? पण गंमत अशी आहे की यातले पॉझिटिव्ह किती असतात? खरं तर आपलं मन आपोआपच निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त धाव घेतं. पण काळजी नसावी, यावर एक खूप सोपा आणि जबरदस्त उपाय आहे. आणि हे काही आजचे कोणी मानसशास्त्रज्ञ नाही सांगत. इतिहासातले सगळ्यात मोठे वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन, ते सुद्धा कृतज्ञतेलाच आपल्या यशाचं रहस्य मानायचे. यावरूनच आपल्याला या गोष्टीची ताकद कळते. तर मग ही कृतज्ञता म्हणजे नक्की काय भानगड आहे? एकदम सोपं आहे. आपल्याकडे जे काही आहे ना, त्यासाठी मनापासून थँक्यू म्हणणं. ही फक्त एक भावना नाही आहे, तर ही एक सवय आहे. जसं आपण रोज शरीरासाठी व्यायाम करतो ना, अगदी तसंच मनाच्या आरोग्यासाठी कृतज्ञतेची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आणि ही प्रॅक्टिस इतकी महत्त्वाची का आहे? कारण एक साधं सत्य आहे, आपले विचार जसे तसे आपले आयुष्य. चला बघूया हे नक्की काम कसं करतं. हे बघा, इथे 2 प्रकारचे चष्मे आहेत असं समजा. एक आहे कमतरतेचा चष्मा, जो घातला की फक्त काय नाहीये तेच दिसतं, सगळीकडे दुःख आणि टेन्शन. आणि दुसरा आहे कृतज्ञतेचा चष्मा, जो घातला की आपल्याकडे काय काय भारी गोष्टी आहेत ते दिसू लागतं आणि मग आयुष्य सुंदर वाटायला लागतं.
आपले विचार आहेत ना ते एका रेडिओ फ्रिक्वेन्सीसारखे काम करतात. जेव्हा आपण कुरकुर करतो, तक्रारी करतो, तेव्हा आपण एका नेगेटिव्ह स्टेशनवर असतो, जिथे फक्त दुःखाचीच गाणी लागतात. पण ज्या क्षणी आपण धन्यवाद म्हणतो, आपण चॅनल बदलतो, सरळ पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर येतो, जिथे आनंद आणि संधींची गाणी वाजत असतात. अच्छा, लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल तर खूप ऐकलं असेल, बरोबर? पण तुम्हाला माहिती आहे का, त्याची पहिली पायरी, त्याचा पायाच कृतज्ञता आहे. जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार मानतो ना, तेव्हा आपण युनिव्हर्सला एक सिग्नल पाठवतो की हे आय एम हॅपी, माझ्याकडे भरपूर आहे. आणि मग युनिव्हर्स म्हणतं, अच्छा, याला अजून हवंय, आणि मग तेच आपल्याला भरभरून परत मिळतं. मग हे सगळं ठीक आहे, पण हे इतकं महत्वाचं का आहे? आणि आपण नक्की कोणत्या गोष्टींबद्दल आभारी असायला हवं? चला जरा खोलात शिरूया. आपण इतके धावपळीत असतो की आजूबाजूच्या साध्या पण किती मौल्यवान गोष्टी आहेत हे विसरूनच जातो. कधी विचार केलाय की हा जो श्वास आपण सहजपणे घेतोय तो किती महत्वाचा आहे? किंवा जेवण मिळतंय, डोक्यावर छप्पर आहे, आपले मित्रपरिवार, या गोष्टी खरंच किती मोठ्या आहेत? आणि हा आकडा बघा, हे वाचून तर क्षणभर थांबायलाच होतं. आपल्याकडे ज्या गोष्टी अगदी सामान्य आहेत ना, त्या जगातल्या कित्येक लोकांसाठी एक स्वप्न आहेत. म्हणजे आपल्याकडे तक्रार करायला खरंच काही आहे का, की आभार मानायला खूप काही? ओके, मग हे सगळं करायचं कसं? याची प्रॅक्टिस कशी करायची? चला, काही एकदम सोप्या पण जबरदस्त प्रभावी पद्धती बघूया. आणि हो, हे खूप सोपं आहे. आपल्या मराठीत आभार मानायला किती सुंदर शब्द आहेत नाही का? धन्यवाद हा शब्द तर आहेच, पण आभार या शब्दात एक वेगळीच भावना आहे. पुढच्या वेळी कोणाला तरी धन्यवाद म्हणण्याऐवजी मनापासून आभारी आहे असं म्हणून बघा. समोरच्याला आणि आपल्याला दोघांनाही खूप छान वाटेल. आता बघूया अफर्मेशन्सबद्दल. अफर्मेशन्स म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या मनाच्या जमिनीत सकारात्मक विचारांचं बी पेरण्यासारखं आहे. आणि या बियाणाला रोज आठवणींचं पाणी दिलं ना, की मग आपल्या आयुष्यात सकारात्मकतेचं झाड उगवतं. हे बनवणं तर एकदम सोपं आहे. फक्त या 4 स्टेप्स फॉलो करा. रोज फक्त 5 मिनिटं. सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपायच्या आधी. डोळे बंद करा, शांत बसा आणि फक्त या 4 स्टेप्स. बघा, काही दिवसांतच किती फरक जाणवेल. ही काही उदाहरणं आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यानुसार स्वतःची अफर्मेशन्स बनवू शकता. समजा, माझ्या नोकरीसाठी मी आभारी आहे, किंवा माझ्या मुलांच्या हास्यासाठी मी आभारी आहे. जे काही तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचं आहे ना, त्याला तुमच्या अफर्मेशनमध्ये जागा द्या. आता एक अशी खरी गोष्ट सांगतो, जी ऐकून तुम्हाला कळेल की अगदी वाईटात वाईट परिस्थितीत सुद्धा ही एक सवय माणसाला कसं वाचवू शकते. बघा, हे किती पॉवरफुल आहे. जेव्हा सगळं काही संपलं होतं, तेव्हा त्यांनी माझ्याकडे काहीच नाही असं नाही म्हटलं. ते म्हणाले, माझ्याकडे माझं टॅलेंट आहे, माझी कला आहे. त्यांनी जे नाहीये त्यावर नाही, तर जे आहे त्यावर लक्ष दिलं. हाच तर आहे तो कृतज्ञतेचा खरा दृष्टिकोन. तर आजच्या या गप्पांचा सार काय? कृतज्ञता म्हणजे काही रॉकेट सायन्स नाहीये. तो एक छोटासा चॉईस आहे, एक छोटीशी निवड, जी आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलू शकते. आणि याची सुरुवात करण्यासाठी उद्याची वाट बघायची गरज नाही. ती आत्ता याच क्षणी करता येते. तर मग चला एक काम करूया. हा भाग इथेच थांबवा आणि एक क्षण विचार करा. आज अशी कोणती एक गोष्ट आहे ज्यासाठी तुम्ही मनापासून धन्यवाद म्हणाल? ती काहीही असू शकते. तुमचं उत्तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. बघूया तरी कृतज्ञतेची किती मोठी साखळी तयार होते. जर आजच्या या चर्चेतून आपल्या विचारांना एक नवी दिशा मिळाली असेल आणि असाच सकारात्मक बदल घडवण्याच्या प्रवासात सोबत राहायचं असेल, तर मग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे ज्ञानाचा हा प्रवाह असाच सुरू राहील. आजचा दिवस कृतज्ञतेने भरलेला जावो. धन्यवाद.